मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज म्हटलं की सगळ्यात अवघड वाटणारा टॉपिक म्हणजे टेन्स. या टेन्सला एकाच रीलमध्ये एकदम सोप्या शब्दात सांगतो, नीट लक्षात ठेवा, एकदम स्टोरी टाइपमध्ये शिकूया. टेन्स हा एक पर्सन होता, एका गावात राहायचा. ग्रामर नावाचं गाव होतं. त्याचं लग्न झालं. लग्नानंतर त्याला 3 मुलं झाले. एक मुलगा आधी झाला होता, त्याचं नाव पास्ट, आत्ताच झाला तो प्रेझेंट, आणि एक मुलगा होणार होता, त्याचं नाव ठेवलं फ्युचर. जिथं मुलगा आहे तिथं मुलगा काढून टाका आणि तिथं ॲक्शन शब्द ठेवा. पास्टचं सुद्धा हळू-हळू लग्न झालं आणि पास्टचं लग्न झाल्यानंतर त्याला 4 मुलं झाले. त्यातला पहिला मुलगा अत्यंत साधा सरळ सज्जन होता, अगदी माझ्यासारखा, म्हणून त्याचं नाव ठेवलं सिंपल. दुसरा थोडासा चालू होता तुमच्यासारखा, म्हणून त्याचं नाव ठेवलं चालू, कंटिन्युअस. तिसरा होता परफेक्शनिस्ट बॉलिवूडमधले आमिर खान, आणि चौथा कंटिन्युअस परफेक्ट, म्हणजे कोणतं पण काम इनकम्प्लीट ठेवणारे असे मेकॅनिक लोक जे असतात ते वाले. ह्या पद्धतीने जर मी म्हटलं तर हे 4 लोक बनले. सेम असेच प्रेझेंट फ्युचर या दोघांसाठी पण 4-4 असे 12 लोक जे आहेत हे सगळेच्या सगळे टेन्स फॅमिलीचे मेंबर आहेत. आणि हे पूर्ण लक्षात ठेवण्यासाठी एका सॉन्ग मध्ये पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर आपण लक्षात ठेवू शकतो. एका सिंपल सॉन्ग मध्ये, जे सॉन्ग आहे 100 साल पहले हमें तुमसे प्यार था, पास्ट टेन्स, आज भी है प्रेझेंट टेन्स, और कल भी रहेगा फ्युचर टेन्स. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मॅक्झिमम सेव्ह करून ठेवा, तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू व्हेरी मच.